विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळ अशी चर्चा केली जाते की भारतातले राष्ट्रपती हे नामधारी आहेत किंवा त्यांना रबर स्टॅम्प प्रेसिडेंट असं सुद्धा म्हणतात. ही गोष्ट खरी आहे का? राष्ट्रपतींना पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करावं लागते, परंतु राष्ट्रपतीकडे स्वेच्छाधिकार सुद्धा असतात. ज्यामध्ये एखादा कायदा पास करायचा नसेल तर ॲब्सोल्यूट वेटो संपूर्ण नकाराधिकार वापरला जाऊ शकतो. विलंबी नकाराधिकार वापरला जाऊ शकतो. पॉकेट वेटो वापरला जाऊ शकतो. हंग असेंब्ली जर असेल तर पंतप्रधानांची निवड स्वतः राष्ट्रपती करतात आपल्या मर्जीने. आणि सरकार जर पडली आणि कोणी सरकार बनवू शकत नसेल तर लोकसभा विसर्जित सुद्धा राष्ट्रपती करू शकतात. त्यामुळे राष्ट्रपती हे अंधारामध्ये गरज असलेल्या एखाद्या दिव्याप्रमाणे असतात की ज्यावेळेस सगळीकडे अंधार असतो, संविधानानुसार सरकार चालत नाही, त्यावेळेस संविधानाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींची भूमिका अतिशय आवश्यक असते. त्यामुळे राष्ट्रपतींना तुम्ही रबर स्टॅम्प म्हणू शकत नाही किंवा पूर्णपणे नामधारी सुद्धा म्हणू शकत नाही. थँक्यू.